राजकारण आणि पक्षापेक्षा राष्ट्रभक्ती मोठी असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय। गुजरातच्या दिसा इथल्या बनासकंठामध्ये आयोजित एका सभेत मोदी बोलत होते। राष्ट्रपतींना विरोधकांचे कान टोचावे लागत असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या भाषणात नमूद केलं। संसदेत सरकार चर्चेसाठी तयार आहे, मात्र विरोधी पक्षातले नेते आपल्याला बोलू देत नाहीत आणि त्यामुळे जनसभेतून बोलण्याचा निर्णय घेतल्याचं मोदींनी म्हटलं। नोटबंदीच्या निर्णयानंतर देशवासियांकडे 50 दिवसांची मदत मागितली होती, त्यामुळे नागरिकांना त्रास झाला खरा, मात्र 50 दिवसानंतर परिस्थिती नक्की बदलेल याचा पंतप्रधानांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला। सरकार कहती है हम चर्चा चाहते हैं, सरकार कहती है प्रधानमंत्री बोलने के लिए तैयार है, सरकार कहती है प्रधानमंत्री आकर के कहने को तैयार है, लेकिन उनको मालूम है उनका झूठ टिक नहीं पाता है और इसलिए वो चर्चा से भागते रहे हैं। और इसलिए लोकसभा में मुझे नहीं बोलने दिया जाता, मैंने जनसभा में बोलने का रास्ता चुन लिया है। आज आठवड्यातला दुसरा शनिवार आहे आणि सोमवारी ईद ए मिलादची सुट्टी, यामुळे सलग 3 दिवस बँका बंद राहणार आहेत। नोटबंदीनंतर चलनाची टंचाई जाणवतीये। अनेक एटीएम अद्याप पूर्ववत सुरू झालेली नाहीयेत आणि जी सुरू आहेत तिथले पैसे अवघ्या काही मिनिटांच्या आत संपत असल्याचा अनुभव येतोय। त्यामुळे अशावेळी बँकांमध्ये रांगा लावून रोख रक्कम काढणं हा एकच पर्याय सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहे। त्यामुळे ग्राहकांच्या अडचणीमध्ये आणखी भर पडणार आहे। 500च्या जुन्या नोटा आता बँकेशिवाय इतर कुठल्याही ठिकाणी स्वीकारल्या जाणार नाहीयेत। 10 डिसेंबर म्हणजेच आजपासून 500च्या जुन्या नोटांनी व्यवहार करता येणार नाहीयेत। नव्या नोटा मिळत नसल्याने सरकारनं रेल्वे, मेट्रो, बस तिकिटांसाठी 500च्या जुन्या नोटांसाठी परवानगी दिलेली होती। 9 डिसेंबरपर्यंत ही परवानगी होती। आता आजपासून 500च्या जुन्या नोटा कायमच्या हद्दपार झाल्यात। मुंबईतल्या परेल डेपोत सकाळी काही प्रवासी 500च्या जुन्या नोटा घेऊन आले, पण त्यांना तिकीट मिळू शकलं नाही। तामिळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे तामिळनाडू शोकसागरात बुडालाय। त्यांच्या निधनाच्या धक्क्यानं आतापर्यंत 280 जणांचा मृत्यू झालाय। या सगळ्या मृतांच्या वारसांना 3 लाखांची मदत देण्यात येणार आहे। AIADMK पक्षाच्या वतीनं ही माहिती देण्यात आली आहे। भाडेतत्वावर दिलेल्या मालमत्तांच्या भाडे कराराचं नूतनीकरण करण्याच्या धोरणाला महापालिका सुधार समितीनं नुकतीच मंजुरी दिली आहे। या धोरणामध्ये महालक्ष्मी इथल्या रेसकोर्सच्या भूखंडाचाही समावेश असल्यानं रेसकोर्सवरील थीम पार्क उभारण्याचं शिवसेनेचं स्वप्न भंगण्याची चिन्ह आहेत। विशेष म्हणजे सुधार समितीमध्ये उपस्थित सेनेच्या सदस्यांनी या धोरणाला विरोध केला नाही, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी पालिका सेना पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी केल्याचं बोललं जातंय। मुंबई महापालिकेनं मुंबईतल्या 234 बड्या भूखंडांसह 4000हून अधिक सरकारी, खासगी संस्था, व्यक्ती आणि व्यावसायिक आस्थापनांना 10 ते 999 वर्षांच्या भाडे करारावर भूखंड दिलेले आहेत। यामधल्या काही भूखंडाचे करार संपुष्टात आल्यानं नूतनीकरण धोरण बनवणं आवश्यक होतं आणि त्यानुसार सुधार समितीनं या आठवड्यामध्ये 234 बड्या जमीन मालकांच्या भूखंडासह भाडे करार संपलेल्या अन्य भूखंड मालकांवर दंडात्मक कारवाई करून भाडे कराराचं नूतनीकरण करण्याच्या धोरणास मंजुरी दिली आहे। लातूर जिल्ह्यातल्या 4 नगर परिषदेच्या निवडणुका येत्या 14 डिसेंबरला होतात आणि त्यानिमित्तानं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची अहमदपूर, निलंगा आणि औसा इथं काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली। यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली। नोटाबंदीवरून मोदी सरकार दररोज वेगवेगळे आदेश जारी करून नियमांमध्ये बदल करत आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचं सांगत चव्हाणांनी जोरदार टीका केली। व्यापार पूर्ण ठप्प पडलेला, राज्यात मार्केट पूर्ण बंद आहे। निलंग्याला जाऊन निलंगा मार्केटमध्ये लातूरचं मार्केट जवळपास ठप्प पडलेलं आहे। औषधाला तीच परिस्थिती आहे। पाहतो दुकानामध्ये ग्राहक नाही, दुकानामध्ये गिराईक नाही, पैसे खिशात पैसे तर देणार कुठे पैसे। दुकानदाराचा धंदा जवळपास 25% आलेला आहे आणि दुकानदारीची सुद्धा दुकान धंदा बंद झाला आहे। शेतकऱ्यांचे बेहाल आहे। ग्रामीण भागातल्या गरीब माणसाची परिस्थिती अडचणीची आहे। अशा परिस्थितीमध्ये आज देश चालत असताना मग टीव्हीवर इंटरव्यू चालू है, कैसा लगा फैसला? कोई नरेंद्र चुनाव जोड़ता, अच्छा लगा सर फैसला, अच्छा हो गया सर, अच्छा हो गया। तो सामान्य आदमी रात को 2-2 बजे तक क्यू में खड़ा है, उसका क्या अच्छा है क्या? मग हे जर करायचं होतं तर देशात
दिव्याखाली अंधार ही म्हण का आहे ते मला दिव्यात आल्यावर कळलं, अशी खोचक टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. मनसेच्या वतीनं आयोजित उत्सव दिव्याचा या 3 दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. दिव्यामध्ये आलो तेव्हा मला वाटलं थंडीचं धुकं पडलंय, पण हा डम्पिंगचा धूर असल्याचं नंतर कळलं. या शहराला कसलीही शिस्त नसून सगळा बेशिस्त कारभार आहे. यावर आत्ता काही बोलणार नाही. मात्र जानेवारी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दिव्यात विशेष सभा घेणार असून त्यावेळी सगळं बोलेनच असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान दिवा इथल्या मनसेच्या दोन्ही नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. महाराष्ट्रातलं मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जात असलेलं महाबळेश्वर कडाक्याच्या थंडीनं गारहटलंय. वेण्णा लेक परिसरामध्ये 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे वेण्णा लेक परिसरात पहाटे हिमकण जमा झाले होते. सलग 4 दिवस सुट्ट्यांमुळे देशभरातून हजारो पर्यटक महाबळेश्वरमध्ये दाखल झालेत. सध्या पर्यटक गुलाबी थंडीचा महाबळेश्वरमध्ये आस्वाद घेतात. तर निफाडमध्ये यंदाच्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. निफाडमध्ये पारा 6.4 अंशांवर गेला, तर विदर्भातही थंडीचा कडाका कायम आहे. अमरावतीमध्ये 9.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. अंदमानातल्या चक्रीवादळामध्ये अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका झाली. अंदमानमध्ये गेल्या 5 दिवसांपासून वादळ सुरू असल्यानं देशभरातले 1400 पर्यटक अडकलेले होते. या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी नेव्हीच्या 6 बोटी पोर्ट ब्लेअरवरून पाठवण्यात आल्या होत्या. 3 IAF चॉपर्स पाठवण्यात आले होते. पोर्ट ब्लेअरपासून 40 किलोमीटर अंतरावर नील आणि हॅवलॉक बेटांवर हे पर्यटक अडकले होते. यामध्ये पुण्याचे 55 ते 60, ठाण्याचे 16 आणि नाशिकचे 2 पर्यटक अडकले होते. आता मात्र देशभरातले सर्व पर्यटक सुखरूप परतलेत. सुरक्षा रक्षक आंदोलन सुरक्षा रक्षक संघर्ष कृती समितीच्या वतीनं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आंदोलन करण्यात आलं. पुणे विद्यापीठामध्ये कंत्राट पद्धतीनं काम करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना नियमित करावं ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. पुणे विद्यापीठामध्ये 94हून अधिक सुरक्षा कर्मचारी कार्यरत होते. मात्र संबंधित कंत्राटदाराचा करार संपल्यानं विद्यापीठानं दुसऱ्या कंपनीसोबत करार केला. नवीन कंत्राटदारानं जुन्या सुरक्षा कर्मचाऱ्यांपैकी अवघ्या 33 लोकांना कामावर घेतल्यानं उरलेल्या कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा आता प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे काढलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घ्यावं आणि सर्व सुरक्षा रक्षकांना नियमित करावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. राज्य उत्पादन शुल्क विभागानं गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. तब्बल 13 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. 7.5 लाखांची दारू आणि 1 एर्टिगा गाडी जप्त केली आहे. पहिली धाड मौजे रेहळवैजी गावामध्ये टाकली. गाडीमध्ये दारू भरताना ही धाड टाकली. त्यांची चौकशी केली, त्यावेळी त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दुसरी धाड टाकली. सावर्डे गावामध्ये धाड टाकली. चहाच्या टपरीमागे झोपडीत काही बॉक्स जप्त केले. या कारवाईमध्ये उमेश आयरे, दिनेश कदम, संतोष कातकर या 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 31 डिसेंबर आणि ख्रिसमस या निमित्ताने गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात अवैध मद्य महाराष्ट्रात येत असतं. त्या अनुषंगाने आम्ही ठिकठिकाणी चेक नाके लावलेले आहेत आणि आम्हाला काल मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चिपळूणमध्ये गोवा निर्मित मद्य आल्याची बातमी मिळाली. त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी कारवाई केली असता आम्हाला 127 गोवा निर्मित मद्य आढळून आलं. त्याचबरोबर 1 वाहनही आम्ही जप्त केलेलं असून 3 आरोपी अटक केलेले आहेत. धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईचामधल्या होमगार्ड समादेशक मोतीलाल शंकर भोई आणि सहलिपिक प्रमोद जाधव यांना अटक करण्यात आली. लाच घेतल्याप्रकरणी या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात अटक केली आहे. फिर्यादी होमगार्डनं ईद काळात बंदोबस्तासाठीच्या यादीत आपलं नाव टाकावं यासाठी आरोपींनी त्याच्याकडे 500 रुपयांची लाच मागितली होती. 2.5 वर्षाच्या चिमुकलीला मारहाण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आलेत. अहमदनगरमधल्या केडगावमध्ये ही संतापजनक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. चिमुकलीची तब्येत गंभीर आहे. तिला उपचारासाठी पुण्यामधल्या ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. अज्ञात इसमांविरोधात कोतवाली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. औरंगाबादमध्ये 2,500 रुपयांसाठी एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातल्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले, तर इतर 3 आरोपी अजूनही फरार आहेत. गुरुवारी रात्री अक्षयची हत्या करण्यात आली. रेल्वे स्टेशन परिसरात तो ऑमलेट खायला आला होता आणि त्यावेळी त्याच्या खिशात पैसे असल्याचं त्याच्या 2 मित्रांनी पाहिलं होतं. त्यांनी अक्षयला दारू पाजली आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या परिसरात दारू पिण्यासाठी ते घेऊन गेले.
त्याचवेळी त्यांनी त्याचे पैसे लुटण्याचा प्रयत्न केला, मात्र अक्षयने विरोध केल्यानं त्यांनी त्याला मारहाण केली। या मारहाणीमध्ये अक्षयचा दारूच्या बाटलीनं गळा चिरला आणि त्यानंतर या तरुणांनी त्याच्या खिशातली काही कागदपत्र जाळून टाकली। पण अक्षयच्या कॉलेजची फी भरल्याची पावती त्याच्या मृतदेहाजवळ सापडली आणि या खुनाचा उलगडा झाला। विरारच्या भवानी ज्वेलर्सवर दरोडा पडला। 1 किलो सोनं, 5 किलो चांदी आणि 1 लाख रुपये रोकड घेऊन चोरट्यांनी पळ काढला। ज्वेलर्सच्या पाठीमागची भिंत तोडून चोरट्यांनी हा दरोडा टाकला। अर्नाळा सागरी पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। भारतीय सांस्कृतिक परंपरेचं प्रतीक आणि 1 कोटीहून अधिक घरांच्या भिंतीवर मानानं विराजमान असणारं कॅलेंडर म्हणजेच कालनिर्णय। समाजातल्या विविध घटकांचा विचार करून आणि ठराविक ग्राहक डोळ्यासमोर ठेवून कालनिर्णयनं नव्या आवृत्त्या बाजारामध्ये आणलेल्या आहेत। स्वादिष्ट, आरोग्य, मोठे आणि छोटे ऑफिस, मीडियम, कार, डेस्क, मिनी, मायक्रो, वर्षचंद्रिका, वीकली नोट प्लॅनर, पॉकेट डायरी आणि इन प्लॅनर अशा विविध आवृत्त्यांचा यामध्ये समावेश आहे। लोकांच्या गरजा लक्षात घेऊन कालनिर्णयनं उपयुक्त गोष्टी त्यांच्यासाठी आणलेल्या आहेत। भारतातल्या विविध 9 भाषांमध्ये प्रसिद्ध होणारा कालनिर्णय काळाबरोबर पुढे जात असल्याचं या निमित्तानं समोर आलंय। इजिप्तची राजधानी कायरोमध्ये एका सरकारी इमारतीत बॉम्बस्फोट झाला। या स्फोटामुळे 6 पोलिसांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीररित्या जखमी झालेत। या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही अतिरेकी संघटनेनं घेतलेली नाही। चीन आणि अमेरिकेतले संबंध अधिक बळकट करण्यासाठी चीननं एक पाऊल पुढे टाकलंय। अमेरिकेसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी चीन सहयोग करेल असं चीनकडून सांगण्यात आलंय। अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसोबत संबंध सुधारणं महत्त्वाचं असल्याचं सांगितलं होतं आणि त्यावर चीननं हा सकारात्मक प्रतिसाद दिलाय। साऊथ कोरियाचे अध्यक्ष पार्क ग्वेन यांच्या विरोधात संसदेत महाभियोग प्रस्ताव मांडण्यास मंजुरी देण्यात आली आहे। या प्रस्तावाला न्यायालयाची संवैधानिकता मान्यता मिळाली तर ग्वेन यांचं अध्यक्षपद सोडावं लागणार आहे। ग्वेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा नियोजित भारत दौरा रद्द झालाय। भारतासोबत बातचीत करण्यासाठी तारखेचं नियोजन न झाल्यानं हे पाऊल उचलण्यात गेल्याचं सांगण्यात येत आहे। शेख हसीना यांना तिस्ता नदीच्या पाणी वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी भारतात येण्याचं आमंत्रण देण्यात आलेलं होतं। आता शेख हसीना फेब्रुवारीमध्ये भारत दौऱ्यावर येणार असल्याचं सांगण्यात येत आहे। इंडोनेशियामध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे। या भूकंपात हजारो नागरिक बेघर झाले होते। या भूकंपाच्या धक्क्यामुळे शाळा, मस्जिद आणि शेकडो घरं जमीनदोस्त झालीत। या भूकंपात 97 जणांचा मृत्यू झाला। पूर्वेकडील मोसुलच्या इरबिलमध्ये जनजीवन सामान्य होण्यास सुरुवात झाली। या भागामध्ये युनिसेफनं मुलांसाठी तंबूमध्ये शाळेचं नियोजन केलं। या विस्थापित मुलांना शिक्षणासोबत खेळ आणि नृत्यही शिकवलं जात आहे। इरबिल काही दिवसांपूर्वी आयसिसच्या ताब्यात होतं। मेक्सिकोतल्या कोलिमा राज्यात पुन्हा एकदा ज्वालामुखी सक्रिय झालाय। या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे संपूर्ण परिसरात धूर आणि राखेचं साम्राज्य पसरलंय। गेल्या काही दिवसांमध्ये 3800 मीटरपर्यंत ज्वालामुखीचा उद्रेक झाला। महाराष्ट्र केसरी किताबासाठी आज जळगावचा डबल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आणि पुण्याचा अभिजित कटके यांच्यात लढत होतीये। पुण्यामध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये या दोघांनी मानाच्या महाराष्ट्र केसरीच्या चांदीच्या गदेवर दावा सांगितलाय। शुक्रवारी झालेल्या माती विभागाच्या अंतिम सामन्यात विजय चौधरीनं जालन्याच्या विलास डोईफोडवर एकतर्फी विजय मिळवला तर मॅट विभागातल्या अंतिम सामन्यामध्ये अभिजित कटकेनं पुण्याच्या सागर बिराजदारचा पराभव केला। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार आणि अभिनेता आमिर खान यांच्या उपस्थितीमध्ये आज महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना रंगेल। मातीवर कुस्ती खेळलेल्या डबल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी समोर आजच्या अंतिम लढतीत मॅटवर अभिजित कटकेशी लढण्याचं आव्हान असेल तर दुसरीकडे नव्या दमाचा अभिजित कटके हाही विजय चौधरीला आसमान दाखवण्याचा आत्मविश्वास बाळगून आहे। त्यामुळे यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण होणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे।
वानखेडे टेस्टमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन कोहलीनं विराट अशी इनिंग खेळली आहे. कोहलीनं करिअरमधली 15वी सेंचुरी झळकावली आहे. तत्पूर्वी कोहलीनं 2 नव्या रेकॉर्ड्सनाही गवसणी घातली. टेस्टमध्ये 4000 रन्स आणि एका वर्षात 1000 रन्सचा टप्पा ओलांडण्याचा त्यानं पराक्रम केला. या वर्षामध्ये विराट 11 टेस्ट खेळला. यामध्ये त्याचा 211 ही सर्वाधिक धावसंख्या होती. गेल्या कित्येक दिवसांपासून अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली एकमेकांना डेट करत आहेत. काही दिवसांपासून विराट आणि अनुष्का विविध कार्यक्रमांनाही एकत्रित हजेरी लावतात. त्यामुळे या दोघांच्या नात्याला लग्नाचं नाव कधी दिलं जाणार यासंबंधीचे प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करून येत. याच प्रश्नांना पूर्णविराम देत अनुष्का शर्मानं लग्नाविषयीची तिची भूमिका स्पष्ट केली आहे. अशा लोकांची चीड येते ज्यांना अभिनेत्रींचं आयुष्य सीमित वाटतं, असं ठाम मत अनुष्कानं व्यक्त केलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.